तर ते कशा प्रकारच्या ठिकाणी रॅशनलायझेशन फॅक्टर असतो आणि काय तर तत्पूर्वी तुम्हाला एक अल्जेब्रिक फॉर्म्युला आपला माहित असला पाहिजे कोणता a स्क्वेअर प्लस सॉरी जर a प्लस b आणि दुसऱ्या कंसामध्ये a मायनस b आलं तर याचं काय होतं या ठिकाणी एक्सपांड a प्लस b एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके तर पाठीमागे तुम्हाला हे सांगितलं होतं मी आपल्याकडे एक नियम झाला होता nth रूट a असेल आणि याचा आपण याचा nth घात केला तर इज इक्वल टू काय प्राप्त होते या ठिकाणी आपला a प्राप्त होते. why तर ह्याचा अर्थ असा आहे या वर्गमूळाच्या साइनला इंडायसच्या भाषेमध्ये काय लिहितात 1/2 लिहितात. काय लिहितात ठिकाणी 1/2. तर जर याचं nth ऑर्डर a आणि पुन्हा त्याचा nth पॉवर केला आपण म्हणजेच काय केलं आपण या a ला a याला असं लिहिलं आपण 1/n into n म्हणजे n कटला काय राहिला a चा पॉवर 1 म्हणजे ठिकाणी aच अशा ठिकाणी. तर ह्या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्या ठिकाणी रॅशनलायझेशन फॅक्टर या ठिकाणी आपला काढायचे किंवा त्याचा अभ्यास याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी थोडक्यात करायचा आहे. ओके या सूत्राच्या आधारावर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता rationalize the quadratic binomial of surds. ओके तर क्वाड्रॅटिक कशाला म्हणायचं हे तर आपल्याला माहित आहे. ओके ज्याचा समजा वर्गमुळात 5 घेतला आपण वर्गमुळात n इज इक्वल टू 2 and a is equal to 5 आहे. फक्त ज्याचा n is equal to 5 होते ती क्वाड्रॅटिक सर्ड्स असते. काय असते ठिकाणी त्याला क्वाड्रॅटिक सर्ड्स म्हणायचं. मग या ठिकाणी हा वर्गमुळात 5 किंवा वर्गमुळात 11 -17 वर्गमुळात 12 असं काही असेल हे सगळे काय ज्यांच्या ठिकाणी n is equal to 2 येईल n is equal to 2 येईल व्हॅल्यू त्या सगळ्या काय असणार ठिकाणी क्वाड्रॅटिक सर्ड्स असणार आहेत. कोणत्या सर्ड्स क्वाड्रॅटिक म्हणजे वर्ग करणी. कोणत्या करणी वर्ग करणी. ओके जर n is equal to 3 आला तर क्यूबिक सर्ड्स. ओके तर असं ठिकाणी आपल्याला थोडक्यात पाहता येते. तर ह्या इथं वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात म्हणजे इथे n ची किंमत किती आहे 2 आहे म्हणून हे काय झालं ठिकाणी वर्ग करणी झाली किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण क्वाड्रॅटिक सर्ड्स अशा ठिकाणी आपल्याला थोडक्यात म्हणता येते. कोणत्या कोणत्या ठिकाणी हा सगळ्या क्वाड्रॅटिक सर्ड्स आहेत. ओके याला आपण वर्ग करणी म्हणतो. कोणत्या करणी वर्ग करणी. ओके तर अशा वर्ग करणी मात्र बायनॉमियल मध्ये कशामध्ये ठिकाणी बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय हो दोन पद. ओके बाय म्हणजे 2. ओके तर कशा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5. ओके बघा हे एक पद हे एक पद. ओके किती पद झाले ठिकाणी 2 आणि त्यातल्या त्यात हा पण क्वाड्रॅटिक n is equal to 2 आणि हा पण 2. ओके म्हणजे ज्या राशीमध्ये 2 पद येतात त्यांना बायनॉमियल म्हणतात. ओके आणि त्यातल्या त्यात सर्डच्या भाषेमध्ये हा क्वाड्रॅटिक आहे. कस का हा वर्गमुळात आहे. जर घनमुळात राहिला असतं तर क्यूबिक झाला असतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय झालं असतं. तर त्या ठिकाणी n is equal to 2 आला म्हणजे क्वाड्रॅटिक आहे म्हणून therefore under root 3 plus under root 5 is quadratic binomial surds. कोणत्या सर्ड्स बायनॉमियल सर्ड्स. ओके वर्ग द्विपदीय करणी आहे. कोणत्या ठिकाणी वर्ग द्विपदीय करणी. ओके अशा अनेक उदाहरणे ठिकाणी आपल्याला पाहता येतात किंवा 3 वर्गमुळात -7 वर्गमुळात 8 म्हणजे हे पण आहे.
ओके, किंवा 4 वर्गमूळात 7 मायनस मध्ये या ठिकाणी घेतला आपण, हे पण बायनॉमियल आहे, नो प्रॉब्लेम, कारण दोन पद आले. ओके, आणि याची जर ऑर्डर काढून बघितलं 2चीच आहे, हे पण क्वाड्रॅटिक बायनॉमियल आहे. ओके, सर्ट्स मध्ये. किंवा भरपूर उदाहरण घेणे आपला -5/7 वर्गमुळात 13 -8/9 वर्गमुळात 17 वगैरे, हे पण क्वाड्रॅटिक बायनॉमियल्स आहे. दोनच आहेत, इथून इथपर्यंत एक पद आहे, इथून इथपर्यंत एक पद आहे. आणि सर्टची ऑर्डर पाहिली तर 2ची आहे, इथं पण 2ची आहे. ओके, म्हणून हे सुद्धा काय झालं ठिकाणी क्वाड्रॅटिक बायनॉमियल. तर अशांचं आपल्या ठिकाणी काय करायचं, ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं आहे. आणि अशांचं जास्त कालच्या सारखं न्यूमरेटर असो या डिनॉमिनेटर असो, आपल्या मनावर कशाच तुम्हाला रॅशनल करता यायचं, तुमच्या मनावर. ओके, तर आता याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काय असतो. ओके, कालचं सोपं होतं आपलं रॅशनल फॅक्टर सांगणं. आजचा रॅशनल फॅक्टर काय असतो, तर जर तुमच्याकडं हा पहिला फॅक्टर आहे, समजा अल्फा इज इक्वल टू √3 + √5, तर याचा दुसरा फॅक्टर. ओके, तर इथं फक्त मायनसचा साइन येतो, काय ठिकाणी 3 - √3 - √5 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ कोणाचा √3 + √5. ओके, मग इथे जर मायनस असेल तर आपण प्लस घ्यायचं, जर प्लस असेल तर मायनस घ्यायचं. ओके, आणि तोच त्यानंच त्या ठिकाणी काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ओके, तोच त्याचा काय असतो ठिकाणी फॅक्टर असतो. ओके, टेन्शन घ्यायचं नाहीये. तर उदाहरण समजून घेताना तुम्हाला लक्षात येईल. आणि हेच पाठ मला 10वीला पण पुढच्या वर्षी आहे 2-3 मार्कासाठी. Rationalize the denominators. ओके, आपल्याला काय करायचं ठिकाणी डिनॉमिनेटरचं परिमितीकरण करायचं आहे. थोडंसं आता यावेळेस वेगळं असणार आहे. 1/2 वर्गमुळात 3 मायनस किंवा प्लस असेल 2 अधिक वर्गमुळात 3. तर अगोदर याचा तुम्हाला फॅक्टर शोधावा लागेल. व्हॉट इज द फॅक्टर ऑफ 2 + √3 चा फॅक्टर काय हो, वाईस वर्सा मध्ये याचा फॅक्टर सांगा मला. 2 अधिक वर्गमुळात 3 चा फॅक्टर काय येईल, रॅशनलायझिंग फॅक्टर. तर 2 - वर्गमुळात 3 हा इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ कोणाचा 2 + √3. ओके, याचा काय होईल, तो रॅशनलायझिंग फॅक्टर होईल. मग काय करायचं ठिकाणी, याचा हा जो काय आहे 2 याला मल्टिप्लाय करायचे. 2 - √3 डिवाइड बाय 2 - √3 मल्टिप्लाय बाय गिवन सर्ट्स. जी काही दिलेली सर्ट्स आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्या. ओके, काय सर्ट्स आहे तुमच्याकडं 1/2 + √3 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनं. काल जसं केलं तसंच, मात्र आज बायनॉमियल क्वाड्रॅटिक बायनॉमियल सर्ट्स आहेत आपल्याकडं. काल नुसतं क्वाड्रॅटिक सर्ट्स होत्या, आज बायनॉमियल आहेत. काल क्वाड्रॅटिक होत्या, आज बायनॉमियल फक्त, म्हणजे 2 पद घ्यायचे, 2 एकच्या ऐवजी 2 ऍड केले आपण. ओके, तर काय ठिकाणी याचा रॅशनल फॅक्टर डायरेक्ट 2 - √3 डिवाइड बाय 2 - √3 मल्टिप्लाय करून घ्यायचं आपला फक्त. ओके, तर वरचा गुणाकार सोपा आहे, 1 मल्टिप्लाय करायचा आपला. 2 - √3 येऊन जाईल वर, आणि खाली एका ब्रॅकेट मध्ये 2 + √3
आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 मायनस रूट 3. ओके. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला असं दिसते का a प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला ठेवायचा वाटतो का इथं? वाटतो म्हणा. ओके. 2 मायनस रूट 3 डिवाइडेड बाय ओके मग या ठिकाणी a चा स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा स्क्वेअर प्लस मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग 3 चा स्क्वेअर. ओके. तर या ठिकाणी हे 2 ला 2 मायनस 3 2 चा वर्ग 4 येतो मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग 3च येतो. ओके. काय या ठिकाणी वर्गमुळात 3 चा वर्ग 3च येतो. nth रूट a त्याचा पॉवर nth असेल तर इज इक्वल टू aच. ओके. वर्गमुळात 3 चा वर्गच आहे म्हणून काय या ठिकाणी मधलाच व्हॅल्यू डायरेक्ट या ठिकाणी बाहेर येणार. ओके. मग मला सांगा 2 वर्गमुळात 3 4 मधून 3 गेला 1 राहिला नाही लिहिलं तरी चालते. हे झालं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर्स. ओके. काय केलं ठिकाणी आपण त्या डिनॉमिनेटरच्या ठिकाणी रॅशनलायझेशन थोडक्यात करून टाकले. एक प्रॉब्लेम घेऊन अजून आपण त्याच्यामध्ये न्यूमरेटर करायला न्यूमरेटर करता येते डिनॉमिनेटर करायला डिनॉमिनेटर करता येते. काही अडचण जात नाही रॅशनलायझेशन करण्यासाठी. थ्री डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट 3 मायनस 3 इन रूट 5. ओके. असं काही विसरड असेल असं नाही आपल्याला काही घेतलं नाही. तर याचा रॅशनल फॅक्टर काय होते मी आता लिहित नाही इथं डायरेक्ट सांगतो तुम्हाला. जर इथं 2 मायनस आला असेल तर प्लस येईल फॅक्टर त्याचा काय ठिकाणी +5 येईल. ओके. मग काय ठिकाणी आपण मल्टिप्लाय म्हणूया डायरेक्ट आपण त्याचा फॅक्टर लिहिला दुसरा हा फॅक्टर आहे त्याचा मल्टिप्लाय कशाने मल्टिप्लाय करायचं आपला रूट 2 + 3 रूट बाय 5 डिवाइड बाय रूट 2 + 3 रूट 5 टू द कोणाला गिवन सर्स दिलेल्या बहुपदीला. काय बहुपदी तुमची 3 बाय रूट 2 मायनस 3 रूट 5 इंटू कशाला मल्टिप्लाय करायचं आपला 2 इंटू प्लस 3 रूट 5 डिवाइडेड बाय 2 + 3 रूट 5. ओके. मग वरचा गुणाकार खालचा गुणाकार 3 इंटू रूट 2 प्लस 3 रूट 5 डिवाइडेड बाय खालचा गुणाकार रूट 2 मायनस 3 रूट 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये रूट 2 प्लस रूट 3 रूट 5. ओके. तर इथं पुन्हा एक बार आपल्या ह्या सूत्राचा उपयोग होतो. ओके. तर वरी जर आपण 3 मल्टिप्लाय करून घ्यायचं ठरलं तर घेऊ शकता नाहीतर तेवढा गुणाकार ठिकाणी असू शकते. कॉमन काढलेला ते सिम्पलेस्ट फॉर्म आहे तरी तुम्हाला खरं वाटण्यासाठी आपण असं करू शकतो. नाही असंच राहू द्या जे आहे तेच. ओके. तर आता ठिकाणी आपला स्क्वेअर करून घ्यायचा आहे वर्गमुळात 2 चा स्क्वेअर मायनस येते सूत्रामध्ये 3 वर्गमुळात 5 चा स्क्वेअर. ओके. 3 वर्गमुळात 2 प्लस 3 वर्गमुळात 5. ओके. मग वर्गमुळात 2 चा वर्ग 2च मायनस वर्गमुळात 3 चा वर्ग 9 आणि गुणिले वर्गमुळात 5 चा वर्ग 5च. ओके. 3 वर्ग स्क्वेअर रूट 2 3 इन रूट 5 डिवाइड बाय
2 मायनस 9 45 ओके. तर या ठिकाणी 3√2 प्लस 3√5 डिवायडेड बाय 45 मधून 2 गेले -43. मायनस खाली येत नसतात कधी म्हणून आपण मायनस वर लिहिला 3√2 ओके √2 प्लस 3√5 डिवाइड बाय 43 हे आपला आन्सर आहे. तर याला म्हणतात रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. जर न्यूमरेटर म्हणलं तर न्यूमरेटर आहे आणि आपण फॅक्टर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं ठिकाणी शोधलं असतं. तर याच्यावरती काय स्वाध्याय आहे ते पूर्ण करा, सोडवा. ओके. याचा राहिलेला भाग आपला आता एकच पॉईंट राहिला आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नंतरच्या उद्याच्या किंवा परवाच्या तासिकेमध्ये होऊन जाईल. ओके. धन्यवाद. थोडक्यात एक 5 गणितं देऊ तुम्हाला. पुस्तकात करा जे काही प्रॅक्टिस सेटमध्ये आहे ते. Homework is right. 1 plus 3 plus √2 नंतर 5 divided by 5 plus √3 नंतर 7 divided by 4 minus in √6 नंतर √2 प्लस √3 डिवाइडेड बाय √2 मायनस √3 ओके. नंतर √3 डिवाइडेड बाय 3√2 मायनस 4√3 अशा फक्त एक 5 गणितं तुम्हाला करायचे आहे.